शुभ सकाळ मित्रांनो. आज रविवार, मागचा रविवारच आपला घरी खाली गेला. आज परत साताऱ्याला जावं लागतंय कामानिमित्त. सकाळचे 4:30 वाजलेत आणि आता जस्ट एक्सप्रेस हायवे सुरू करतोय. सकाळचे 6 वाजलेत आणि आपण मुंबई पुणे हायवेवरती ट्रॅफिक मध्ये अडकलोय. अर्धा तास झालं एकाच ठिकाणीवरती उभे आहोत. माहिती नक्की काय आहे. आपण मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती पूर्ण ट्रॅफिक मध्ये अडकलोय. तुम्ही बघू शकता ट्रॅफिक थोडं जबरदस्त आहे. लवकर यासाठीच निघा की ट्रॅफिक मध्ये अडकणार नाही, पण अगदी तेच झालं जे व्हायचं होतं. साताऱ्याच्या आपण जवळ पोहोचलोय. आता वेळ आहे. साईबाबांचा हा स्टॅच्यू आहे, मला पाहायला मिळेल. खूप उंच स्टॅच्यू बनवलाय. आता आपण सोळशीला पोहोचलोय आणि हे सोळशीचं शनी मंदिर खूपच प्रसिद्ध आहे. सातारामध्ये जे कोणी राहत असतील आणि या बाजूला आले असतील तर त्यांना हे नक्कीच ठिकाण माहिती असेल. ज्या डेस्टिनेशनला पोहोचायचं होतं तिथे आपण आलोय. या ठिकाणाचं नाव आहे पुसेगाव आणि इथला जो प्रसिद्ध वडापाव आहे त्याचं नाव आहे सह्याद्री वडापाव. तुम्ही बघू शकता हे काउंटर अगदी एसटी स्टँडच्या समोर आहे. आणि आता पुसेगावची जत्रा पुढच्याच महिन्यामध्ये 18 तारखेला आहे. तर या बाजूला कोणी आवर्जून आलं तर या वडापावचा नक्की स्वाद घ्या. नमस्कार काका. नमस्कार. किती वर्ष आला तुम्ही करता इथे? आता इथे 25 वर्ष झाली कामाला. ओके. आणि मला वाटतं तुमच्याकडे नेहमीच गर्दी असते. भरपूर असली गर्दी. त्याचं मूळ कारण काय वाटतं तुम्हाला गर्दीचं? म्हणजे वडापाव टेस्टीच आहे तसा. दही चटणी आणि वडापाव. दही चटणी म्हणजे तुमचं आकर्षण आहे, मूळ आकर्षण. सगळ्यात उत्तम म्हणजे दही चटणी. ओके. वडापाव टेस्ट असते त्यामुळे भरपूर गर्दी असते. चालतंय. मी चला काका येतो. आता पुसेगावलाच आपण दुसऱ्या ठिकाणी आलोय. तुम्ही जर पोलीस स्टेशन समोर बघितलं त्याच्या समोरच अगदी तुमचे मिक्स चिवडा, त्याच्यानंतर कुरमुरे, फुटाणे अशा गेली 40 वर्ष जुना व्यवसाय आहे काकांचा. त्यांचं आडनाव शिते म्हणून आहे. मी नॉर्मली त्या मावशींना भेटतो. पहिल्यांदाच आता काका भेटलेत आणि त्यांच्याकडनं परंपरेप्रमाणे आल्यानंतर एकदा घेऊनच जातो मुंबईला जाताना. तुम्ही पण कधी आलात या बाजूला तर न चुकता शिते काकांकडनं कुरमुरे घेऊन जा. अगदी ते भरलेले कुरमुरे आहेत. काका, पुढच्या महिन्यात आता आपलं यात्रेची तयारी तुमची झाली आहे का पूर्ण? म्हणजे काय नवीन ठेवणार आहात तुम्ही? नाही, आपले हेच वाटत. हेच आयटम असणार, पण गर्दी खूप असणार गर्दी असेल आणि ठिकाण पण हेच असणार. हा, यात्रेतला जर बाजार इथं भरला. ओके. चला मग, धन्यवाद काका. हो या.